अध्याय 3 शंकरभट्टांना पळणीस्वामींचे दर्शन, कुर्वपूरला भेट. श्रीपाद श्रीवल्लभ स्मरणाची महिमा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी विचित्रपूरहून निघालो. माझे मन चिदंबरम येथील परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. 3 दिवसांचा प्रवास आनंददायी झाला. मला न मागता भोजन मिळत होते. 4थ्या दिवशी एका गावात एका ब्राह्मणाच्या दारात उभे राहून मी भिक्षा मागितली. आतून घरमालकाची बायको अत्यंत रागीट चेहऱ्याने बाहेर आली आणि अन्न नाही आणि चुनाही नाही असे ओरडली. मी घराबाहेर काही वेळ वाट पाहिली. घरमालक बाहेर आले आणि म्हणाले, अहो, अतिथी अभ्यागतांची सेवा करण्याचे भाग्य माझ्या नशिबी नाही. माझी बायको खूप कजाग आहे. तिला राग आला की ती माझ्या डोक्यावर मडकी फोडते. या बाबतीत मात्र माझ्या गुरुदेवांची धर्मपत्नी आणि ही माझी बायको सारख्याच आहेत. पण माझी बायको मात्र तिने फोडलेल्या मडक्यांचे पैसे आणायला सांगून मला त्रास देते. माझ्या गुरुदेवांची धर्मपत्नी मात्र मडक्याचे पैसे आणायला सांगून त्रास देत नाहीत. आत्ताच माझ्या डोक्यावर मडकी फोडली गेली आहेत. आमच्या घरी अन्न पाण्याची काहीच कमतरता नाही. मला मात्र मडक्यांचे पैसे त्वरित द्यावे लागतात. ते माझ्यासाठी एक संकट आहे. आज जर दक्षिणा मिळण्याची शक्यता असेल तर अडचण येणार नाही. नाहीतर कोणाकडून तरी कर्ज घ्यावे लागेल. पुन्हा दक्षिणा मिळाल्यावर ते कर्ज फेडावे लागेल. मी दक्षिणेत मिळालेल्या पैशातील काही भाग कर्ज फेडण्यासाठी वापरायचो आणि उरलेला भाग तिला द्यायचो. ही पद्धत काही काळ चालली. मध्यंतरी दक्षिणेत मिळणारे सर्व पैसे तीच घेऊ लागली. त्यामुळे कर्ज फेडायला मार्ग दिसत नाही. माझी परिस्थिती माहीत असलेले कोणीही मला कर्ज द्यायला पुढे येत नाही. लोक म्हणतात, तुला कर्ज दिले तर तू ते कसे फेडशील? पुढे दक्षिणा मिळाल्यावर फेडशील असे म्हणतोस का? तो मार्गही आता बंद झाला आहे. मी सधन असल्याने कोणी मला दानही देत नाही. उलट माझी चेष्टा करतात. आता मला त्या मडक्याचे पैसे द्यायचे आहेत. माझ्या बायकोने तुला फटकारल्यानंतर मला आत बोलावली आणि म्हणाली, रस्त्यावर एक तीर्थयात्री आहे. तू त्याच्यासोबत जा आणि कुठे कुणी दान दिले तर ते घेऊन ये. तेव्हाच तुला घरात अन्न मिळेल, असे ती म्हणाली. त्यामुळे पत्नीची आज्ञा मानून मी तुझ्यासोबत निघून आलो आहे. या गावातील ब्राह्मणांची सर्व घरे मला चांगली माहीत आहेत. आपल्याला भोजनासोबत दक्षिणेच्या रूपात धनही मिळू शकते, असे तो ब्राह्मण म्हणाला. मी आश्चर्यचकित झालो. हे श्रीपाद, हे श्रीवल्लभा, ही कसली कठीण परीक्षा आहे. असा विचार करून मी त्या ब्राह्मणासोबत त्या अग्रहारातील प्रत्येक घरात गेलो. आर्थिक मदत तर दूरच, पण मूठभर अन्न देणारेही कोणी भेटले नाही. माझ्यासोबत आलेल्या ब्राह्मणाने म्हटले, महाराज, आत्तापर्यंत फक्त मीच दुर्दैवी होतो. माझ्या संगतीने तुमचे भाग्यही नाहीसे झाले आणि तुम्हीही दुर्दैवी झाला आहात. तेव्हा मी म्हणालो, महाराज, सर्व जीवांना अन्न पुरवणारे सर्व समर्थ श्रीदत्त प्रभूच आहेत. ते या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने आणि रूपाने कुर्वपूरमध्ये आहेत. मी त्यांच्या दर्शनासाठीच जात आहे. त्यांच्या नावाचे स्मरण करत त्या दिसणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली बसूया. त्यानंतर श्रीदत्त प्रभूंची कृपा, असे मी म्हणालो. त्यावर तो ब्राह्मण तयार झाला. पोटात भुकेने आग लागली होती. मी अशक्त आवाजात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत होतो. नामस्मरण चालू असतानाच विचित्रपूरचे राजसैनिक आमच्याजवळ आले आणि म्हणाले, महाराज, युवराजांना वाचा परत आली आहे. त्यांचे मुके पण गेले आहे. तुम्हाला त्वरित घेऊन येण्याची राजाज्ञा आहे. त्यामुळे आपण त्वरित आमच्या सोबत यावे, अशी त्यांनी विनंती केली. आमची वाईट अवस्था सैनिकांना न सांगता मी म्हणालो, मी एकटा येऊ शकत नाही. माझ्यासोबत या ब्राह्मणालाही घेऊन जावे लागेल, असे मी सांगितले. त्याला राजसैनिकांनी होकार दिला. आम्हाला घोड्यांवर बसवून सन्मानाने घेऊन जात असल्याचे पाहून अग्रहारातील सर्व लोकांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले. महाराज म्हणाले, अहो महात्मन, तुम्ही महापंडित आहात. हे माहीत असूनही आम्ही तुमचा सत्कार न करता तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवले. तुम्ही गेल्यानंतर युवराज बेशुद्ध होऊन पडले. आम्ही अनेक उपचार केले. बऱ्याच वेळाने डोळे उघडून ते श्रीपाद श्रीवल्लभा दिगंबरा, श्रीदत्त देवा दिगंबरा असे म्हणू लागले. युवराजांनी सांगितले की त्यांना आजानुबाहू अत्यंत सुंदर अशा 16 वर्षांच्या यतीने दर्शन दिले आणि त्यांच्या तोंडात विभूती घातली. ते यती कोण आहेत? ते कोठे राहतात? श्री दत्तप्रभू आणि त्या योगींचा काय संबंध आहे, हे कृपया सांगावे, अशी त्यांनी विनंती केली. मी श्रीपदांच्या पादुकांची महिमा काय वर्णावी. ते साक्षात दत्तप्रभूंचे अवतार आहेत. श्रीकृष्ण अवताराप्रमाणेच त्यांचे अवतार स्वरूप अत्यंत विशिष्ट आहे. त्यांच्याबद्दल मी जे ऐकले आहे तेही खूप थोडे आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठीच मी कुरुवपूरला जात आहे. वाटेत येणारी पुण्यस्थळे आणि पुण्यपुरुषांचे दर्शन घेत आहे, असे मी नम्रपणे सांगितले. विचित्रपूरमधील पंडितही या विचित्र घटनेने आश्चर्यचकित झाले. आपल्या मंडल दीक्षेच्या फळामुळे राजाला सद्बुद्धी होऊन आपली सुटका झाली.
इतकेच नव्हे तर युवराजांचे मुकेपणही गेल्यामुळे त्यांनी श्रीवल्लभ स्वामींची मनोभावे स्तुती केली. राजाने सुवर्णदान करून माझा सत्कार केला. राजगुरू म्हणाले, महाराज, इतक्या दिवसांनी आम्हाला ज्ञानोदय झाला आहे. शैव विष्णूची निंदा करतात आणि वैष्णव शिवाची निंदा करतात. यामुळे पाप जमा करण्याशिवाय दुसरा कोणताही फायदा नाही हे आम्ही ओळखले आहे. आमच्या देवनिंदेचे फळ म्हणून आम्ही कष्ट भोगले. जाणते अजाणतेपणे आमच्या माधव नंबूद्रींच्या पुण्याईमुळे आम्ही दत्तप्रभूंच्या मंडल दीक्षेत होतो. आम्ही तुमचे खूप ऋणी आहोत, असे ते म्हणाले. आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघत असताना माधव नंबूद्रींनीही आमच्यासोबत येण्याचा हट्ट धरला. आम्ही होकार दिला. आम्ही तिघेही अग्रहारात पोहोचलो. राजाने आम्हाला दान दिलेले सोने मी त्या अग्रहारातील ब्राह्मणाला दिले. त्याच्या कजाक बायकोने सोने घेतल्यानंतर आम्हाला जेवण दिले. त्यानंतर ती सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त बनली. तिचा पूर्वीचा कजाकपणा जाऊन ती एक साध्वी बनली. मी आणि माधव नंबूद्रींनी मिळून चिदंबरमच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला. धर्मशास्ता अय्यप्पा देवाच्या पूजेसाठी गोदावरी मंडळातील याली गावचे रहिवासी परब्रह्म शास्त्री यांना अगस्त्य महर्षींनी नेले होते. कालांतराने गर्तपुरी, गुंटूर मंडळातील नंबूर गावातील वेदपंडितांना मल्याळ देशाच्या राजवंशाने आमंत्रित केले असता अनेक ब्राह्मणांनी नंबूर सोडून मल्याळ देशात जाऊन वेदविद्येचा प्रसार केला. त्यांनाच नंबूद्री ब्राह्मण म्हटले जाते. आद्य शंकराचार्यांचे पूर्वजही नंबूर अग्रहारातीलच होते. नंबूद्री ब्राह्मण आपले आचार विचार, नियमनिष्ठा आणि मंत्रतंत्र यंत्रविद्येसाठी खूप प्रसिद्ध आहेत. परंतु माधव नंबूद्री मात्र निरक्षर होते. ते ब्राह्मणांच्या घरी स्वयंपाक करून आपला उदरनिर्वाह करत असत. लहानपणीच त्यांचे आईवडील वारले होते. नातेवाईकांनी त्यांचा सांभाळ केला नाही. त्यांची दत्तप्रभूंवर अढळ श्रद्धा होती. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराबद्दल ऐकल्यापासून त्यांचे दर्शन कधी होईल यासाठी ते तळमळत होते. आम्ही चिदंबरमजवळ एक सिद्ध महात्मा असल्याचे ऐकून डोंगर दऱ्यांमध्ये एकांतात राहणाऱ्या वृद्ध तपस्वी श्री पळनी स्वामींचे दर्शन घेतले. आम्ही गुहेच्या दाराशी पोहोचताच श्री पळनी स्वामींनी आम्हाला पाहून म्हटले, माधव आणि शंकर दोघे एकत्र येत आहेत, केवढे हे भाग्य. आम्ही आमची ओळख सांगण्याआधीच नावाने हाक मारणारे हे एक सिद्ध पुरुष आहेत हे आम्ही ओळखले. करुणामय श्री स्वामी म्हणाले, बाळांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार माझा या देहाचा त्याग करून दुसऱ्या तरुण देहात प्रवेश करण्याची वेळ जवळ आली आहे. या सध्याच्या शरीराचे वय 300 वर्षे आहे. या जीर्ण झालेल्या देहाचा त्याग करून नवीन शरीरात आणखी 300 वर्षे राहावे अशी श्रीपादांची आज्ञा आहे. जे जीवनमुक्त आहेत, जे जन्ममृत्यूच्या चक्राच्या पलीकडे गेले आहेत, त्यांनाही जर श्रीपादांनी परत येण्याची आज्ञा दिली तर त्यांना यावेच लागते. संपूर्ण सृष्टी चालवणारा महासंकल्पच श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरला आहे. त्यांचा अवतार उच्च सूक्ष्म लोकांमध्ये नेहमीच होत असतो. मनुष्य रूपात येणे हे दुर्मिळ आहे. त्यांचा अवतार योगसंपूर्ण अवतार आहे. भक्तीच्या रक्षणासाठी त्यांचे अंशावतार या पृथ्वीवर नेहमीच अवतरत असतात. बाळा शंकरा, तू विचित्रपुरममध्ये कणाद महर्षी आणि त्यांचे अणुसिद्धांताविषयी बोलला होतास, त्याबद्दल जरा सविस्तर सांग, असे ते म्हणाले. कणाद महर्षींचा अणुसिद्धांत. स्वामी, मला क्षमा करा. कणाद महर्षी आणि त्यांच्या अणुसिद्धांताविषयी मला जे माहीत आहे ते खूप थोडे आहे. मी जे बोललो ते सुद्धा माझ्या तोंडून नकळतपणे बोलवले गेले. ही गोष्ट स्वामींना माहीत नाही असे नाही, असे मी म्हणालो. करुणेचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या श्री पळनी स्वामींनी असे सांगितले, संपूर्ण सृष्टी ही परम अणूंनी बनलेली आहे. अशा परमाणूंपेक्षाही सूक्ष्म कणांच्या अस्तित्वामुळे विद्युत लहरी म्हणजेच वीज निर्माण होतात. ग्रह सूर्याभोवती केंद्रबिंदूनुसार आपापल्या कक्षेत मोठ्या वेगाने परिभ्रमण करतात. या सूक्ष्म कणांपेक्षाही सूक्ष्म अवस्थेत प्राण्यांच्या सर्व भावनांची स्पंदने असतात. या स्पंदनशील जगात काहीही स्थिर राहू शकत नाही. चंचलता हाच त्याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणे हाच त्याचा स्वभाव आहे. या स्पंदनांपेक्षाही सूक्ष्म अवस्थेत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. त्यांची कृपा मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीणही आहे. प्रत्येक कणाला अनंत भागांमध्ये विभागत गेल्यास प्रत्येक कणभाग शून्यासमान होतो. अनंत महाशून्यांच्या संयोगाचा परिणाम म्हणजेच ही चराचर सृष्टी आहे.
ज्याप्रमाणे पदार्थ निर्माण होतो त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असा प्रतिपदार्थ अँटीमॅटर देखील असतो. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा प्रतिपदार्थ नष्ट होतो आणि पदार्थ आपले गुणधर्म बदलतो. जेव्हा मूर्तींमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा त्या मूर्ती चैतन्यमय होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यास समर्थ होतात. सर्व मंत्र कुंडलिनीमध्येच उत्पन्न होतात. त्यामध्येच गायत्रीचाही उगम झाला आहे. गायत्री मंत्रात 3 चरण म्हणजेच पाद आहेत असे सर्वांना वाटते, परंतु गायत्री मंत्राचा चौथा पाद परोरजसी सावदोम असा आहे. चतुष्पाद गायत्री ही निर्गुण ब्रह्माचे सूचक आहे. कुंडलिनी शक्ती 24 तत्वांनी या जगाची निर्मिती करते. गायत्रीमध्येही 24 अक्षरे आहेत. 24 या संख्येला गोकुळ असेही नाव आहे. गो म्हणजे 2 आणि कुळ म्हणजे 4. ब्रह्मस्वरूप बदलांच्या पलीकडे असल्यामुळे ते 9 या संख्येने सूचित केले जाते. 8 ही संख्या महामायेचे स्वरूप आहे. श्रीपाद श्री वल्लभ आपल्या प्रियजनांना 2 चौपाटी देवलक्ष्मी असे म्हणत असत. सर्व जीवांसाठी पतीचे स्वरूप परब्रह्मच आहे. म्हणून पतिदेव ही संख्या 9, लक्ष्मी ही संख्या 8, दो ही संख्या 2 आणि चौ ही संख्या 4 दर्शवते. 2 चपाती देवलक्ष्मी म्हणण्याऐवजी ते अपभ्रंश करून विचित्रपणे 2 चौपाटी देवलक्ष्मी असे म्हणत 2498 या संख्येची जीवांना आठवण करून देत असत. गोकुळातील परब्रह्म आणि पराशक्ती श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपातच आहेत. श्रीकृष्ण परमात्माच श्री वल्लभ आहेत हे जाणून घ्या. गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुका आहेत हे आपण ओळखले पाहिजे. बाळाशंकरा, स्थूल मानवी शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवाने ज्ञात असलेले स्थूल शरीर हे स्थूल सूर्याच्या प्रभावाखाली असते. एकापेक्षा एक सूक्ष्म स्पंदनांनी युक्त असलेली शरीरे 12 आदित्यांच्या प्रभावाखाली असतात. परंतु श्रीवल्लभ हे 12 आदित्यांच्याही पलीकडचे असल्यामुळे त्यांच्या दिव्य स्थूल शरीरात चित्रविचित्र दिव्य स्पंदने असतात. मानवी शरीरात श्रीपीठिकापुरम येथे अवतार घेण्यापूर्वी म्हणजेच 108 वर्षांपूर्वीच श्रीवल्लभ या ठिकाणी आले होते. त्यांनी माझ्यावर कृपा केली. आता कुर्वपुरात ते ज्या रूपात आहेत त्याच रूपात ते येथे आले होते. त्यांच्या दिव्य लीलांना अंत नाही. श्रीवल्लभ येथे आल्यानंतर काही वेळाने हिमालयातील महायोगींनी बद्री महाक्षेत्रात श्री बद्रीनारायाची ब्रह्मकमळांनी पूजा केली. ती सर्व ब्रह्मकमळे येथे श्रीचरणांवर पडत असल्याचे मी पाहिले. ते देशकालाच्या पलीकडचे आहेत असे ते म्हणाले. श्री पळनी स्वामींच्या दिव्य वचनांनी मला अवर्णनीय अनुभूती मिळाली. मी विनंती केली, स्वामी, ब्रह्मकमळ म्हणजे काय, ते कोठे मिळतात? त्यांच्याद्वारे पूजा केल्यास श्री दत्तप्रभू प्रसन्न होतात हे तुमच्या बोलण्यावरून कळते. कृपया माझी शंका दूर करावी. ब्रह्मकमळाचे स्वरूप. त्यावर श्री पळनी स्वामींनी कृपापूर्ण दृष्टीने पाहत असे सांगितले, श्री महाविष्णूंनी सदाशिवाची ब्रह्मकमळांनी पूजा केली होती. श्री महाविष्णूंचे नाभिकमळ म्हणून ओळखलं जाणारे कमळ देखील ब्रह्मकमळच आहे. कमळांनी श्री दत्तांची पूजा केल्यास ऐहिक आणि पारलौकिक ऐश्वर्य प्राप्त होते. दिव्य लोकातील ब्रह्मकमळांप्रमाणेच या भूमंडळावर हिमालयात ही ब्रह्मकमळे दिसतात. हिमालयात सुमारे 12,000 फूट उंचीवर वर्षातून एकदाच हे फूल उमलते. बाळा, हे फक्त मध्यरात्रीच उमलते. ही आणखी एक विचित्र गोष्ट आहे. जेव्हा ते उमलते तेव्हा एक अद्भुत सुगंध त्या संपूर्ण प्रदेशात पसरतो. हिमालयातील सर्व साधक आणि महात्मे या अद्भुत दर्शनासाठी कित्येक दिवस, कित्येक महिने वाट पाहतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फात गाडले गेलेले असते. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला ते बर्फातून बाहेर येते. संपूर्ण उन्हाळाभर त्याचे उमळण्याची प्रक्रिया चालू असते. अमरनाथ येथील अमरेश्वर हिमलिंगाच्या दर्शन होते त्या श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या सुमारास मध्यरात्रीच्या वेळी ते पूर्णपणे उमलते. बाळाशंकरा, ही अद्भुत लीला केवळ साधक, महान तपस्वी आणि सिद्धपुरुषांसाठीच फक्त हिमालयातच आजही आणि नेहमीसाठी घडत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात, योगातील विघ्ने नाहीशी होतात. ही तात्काळ फळ देणारी अद्भुत लीला आहे. त्यामुळे योगी आणि तपस्वी आपापल्या मार्गावर खूप उन्नती साधतात. ते उमलल्यानंतर ज्यांच्या नशिबात त्याचे दर्शन लिहिलेले असते त्यांना ते भाग्य लाभल्यावर ब्रह्मकमळ अंतर्धान पावते. बाळाशंकरा, मी 10 दिवसांच्या दीक्षेसाठी तपसमाधीत जाण्याचा निश्चय केला आहे. जर कोणी दुःखी कष्टी लोक आले तर माझ्या तपसमाधीत व्यत्यय न आणता तू आणि माधव त्यांना दर्शन द्या.
सर्पदंशाने मृत पावलेला कोणी आल्यास त्यांना माझी आज्ञा म्हणून सांगा की स्वामी योग समाधीत आहेत आणि त्यामुळे शास्त्रानुसार मृताचे शरीर नदीच्या प्रवाहात सोडून द्यावे किंवा पुरून टाकावे, असे ते म्हणाले. श्री पळणीस्वामी आपल्या आसनावर बसून तपसमाधीत गेले. मी आणि माधव येणाऱ्या दुःखी भक्तांना शांतपणे दर्शन घडवत होतो. आलेल्या काही भक्तांनी आम्हाला भोजनाचे साहित्य दिले. माधव स्वयंपाक करण्याच्या तयारीत असताना जवळच्या नारळाच्या झाडावरून एक झावळी खाली पडली. म्हणून तो म्हणाला की तो तिथे जाऊन ती झावळी आणून स्वयंपाकाला सुरुवात करेल. मी होकार दिला. माधवासोबत आणखी एक जण निघाला. पण नियतीचा खेळ विचित्र होता. माधवाने नारळाची झावळी उचलायला जाताच तिच्या आड लपलेल्या नागाने माधवाला दंश केला. 3 लोकांनी माधवाला उचलून गुहेजवळ आणले. श्री स्वामींची आज्ञा उल्लंघन करण्यासारखी नसल्याने मी माधवाला दफन केले. दफनविधीच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांनी मला मदत केली. मी खूप रडलो. माधवाचे निष्पाप हृदय, त्याची निर्मळ भक्ती आणि श्रीपाद श्रीवल्लभांवरील त्याचा अढळ विश्वास आठवून माझे मन पूर्णपणे विदीर्ण झाले. नियती अटळ आहे असे म्हणून मी स्वतःला सावरले. या दुःखद घटनेनंतर मी आणखी एक दुःखद घटना पाहिली. रडत ओरडत काही नातेवाईक एका 18 वर्षांच्या तरुणाचे शरीर घेऊन आले. त्याचाही मृत्यू सर्पदंशाने झाला होता. मी त्यांना सांगितले की श्री स्वामी योग समाधीत आहेत आणि त्यांच्या आज्ञेनुसार मृतदेहाचे दफन करावे लागेल. तेथे उपस्थित असलेल्या भक्तांनी त्यांना सांगितले की माझा सहकारी सुद्धा अशाच प्रकारे मरण पावला होता आणि श्री स्वामींच्या आज्ञेनुसार त्याचेही दफन करण्यात आले होते. दुःखी चेहऱ्याने दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आपल्या नशिबाला दोष देत त्यांनी त्या तरुणाचे दफन केले. दररोज 3-4 लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. ते समाधी अवस्थेत असलेल्या स्वामींचे शांतपणे दर्शन घेऊन निघून जात. असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी श्री पळणीस्वामींमध्ये चैतन्य येऊ लागले. ब्राह्ममुहूर्तावर श्री स्वामी शुद्धीवर आले आणि त्यांनी माधवा अशी हाक मारली. मी रडत रडत घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा स्वामींनी माझे सांत्वन केले आणि आपली योगदृष्टी माझ्याकडे वळवली. त्या योगदृष्टीमुळे माझ्या पाठीच्या कण्यात काहीतरी हालचाल होऊन असह्य वेदना होऊ लागल्या. श्री स्वामींनी पुन्हा प्रसन्न दृष्टीने माझ्याकडे पाहिले. माझ्या वेदना नाहीशा झाल्या. बाळा, माधवाच्या नशिबात स्थूल शरीराने श्रीवल्लभांचे दर्शन नव्हते. त्याचे सूक्ष्म शरीर या 10 दिवसांपासून कुरवपूरमध्ये श्रीचरणांच्या सानिध्यात आहे. काहीही असो, त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अकल्पनीय आहे. काळ, कर्म आणि कारणांची रहस्ये कोणीही समजू शकत नाही. ते फक्त श्रीपादांनाच शक्य आहे. माधवाच्या स्थूल शरीरात त्याच्या आत्म्याला पुन्हा प्रवेश करवण्याची जबाबदारी श्रीपादांनी माझ्यावर सोपवली आहे. आपण ते कार्य त्वरित पूर्ण केले पाहिजे, असे श्री पळणीस्वामींनी सांगितले. माझे आत्तापर्यंतचे सर्व दुःख क्षणात नाहीसे झाले. माधव पुन्हा जिवंत होण्यापेक्षा मला आणखी काय हवे होते? आम्ही जिथे माधवाला पुरले होते त्या ठिकाणी आलो. मृतदेह बाहेर काढण्यात आला. मला मदत करण्यासाठी आणखी 2 जण होते. स्वामींनी आम्हाला दक्षिणेकडील ताडाच्या झाडांच्या समूहाकडे जाऊन सांगायला सांगितले की हे नागराजा, ज्याने माधवाला दंश केला, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू श्री पळणीस्वामींच्या सान्निध्यात हजर राहावे अशी आज्ञा आहे. आम्ही त्याप्रमाणेच केले. श्री पळणीस्वामींनी आपल्या कौपिणातून 4 लहान कवड्या काढल्या. त्यांनी त्या मृतदेहाचा 4 दिशांना ठेवल्या. कोड्या वेळाने त्या थोड्या उंचीवर उडाल्या. त्यानंतर रिव्व असा आवाज करत त्या आकाशात 4 दिशांना निघून गेल्या. आणखी काही वेळाने आम्ही एक नाग फुसकारत येताना पाहिला. तो उत्तरेकडून येत होता. तो साप खूप अस्वस्थ होता.
श्री पळणीस्वामींच्या त्या 4 लहान कवड्या त्याच्या फण्यावर घुसल्यासारख्या चिकटलेल्या होत्या. श्री पळणीस्वामींनी त्या सापाला माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले. सापाने जिथे दंश केला होता त्याच ठिकाणाहून विष परत शोषून घेतले गेले. श्री पळणीस्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या सापावर मंत्रोच्चार केलेले पाणी शिंपडले. त्या सापाने पळणीस्वामींचे चरण चुंबन केले. श्री स्वामींना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि शांतपणे निघून गेला. दत्त भक्ताला अन्नदान करण्याचे फळ. श्री पळणीस्वामींनी अशा प्रकारे सांगितले. हा साप मागच्या जन्मी एक स्त्री होता. ती वृद्ध झाली होती. तिने काही पाप आणि काही पुण्य केले होते. एकदा तिने एका दत्तभक्त ब्राह्मणाला भोजन दिले होते. दत्त हे खूप सहज प्रसन्न होणारे तत्व आहे. तिच्या मृत्यूनंतर ती यमलोकात गेली. यमधर्मराजाने तिला असे विचारले, तू काही पाप आणि काही पुण्य केले आहेस. दत्तभक्त ब्राह्मणाला भोजन दिल्यामुळे तुला मोठे फळ प्राप्त झाले आहे. श्री दत्तात्रेय सध्या मनुष्यलोकात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत. त्यांनी आम्हाला तुझ्या पापपुण्याच्या खात्यात बदल करण्याची आज्ञा दिली आहे, जेणेकरून तुला महापुण्य मिळेल आणि थोडे पाप शिल्लक राहील. त्यामुळे चित्रगुप्ताने तुझ्या खात्यात बदल केला आहे. तू आधी पापाचे फळ भोगशील की पुण्याचे फळ भोगशील. त्यावर तिने सांगितले की ती आधी थोडेसे पापफळ भोगेल आणि त्यानंतर पुण्यफळ भोगेल. त्यामुळे तिचा जन्म पृथ्वीवर साप म्हणून झाला. तिची मानसिकता इतरांना इजा करण्याची असल्याने तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला ती दंश करत असे. त्यामुळे तिच्या पापाच्या फळात आणखी भर पडत होती. बाळा, सापांमध्ये 4 जाती असतात. पहिल्या प्रकारचे साप कोणालाही इजा न करता केवळ हवा खाऊन योगींप्रमाणे जगतात. दुसऱ्या प्रकारचे साप जर कोणाची सावली त्यांच्यावर पडली तर क्रोधाने त्यांना मारून टाकतात. तिसऱ्या प्रकारचे साप माणसांच्या नजरेस न पडण्याचा प्रयत्न करतात. जर माणूस समोर आलाच तर भीतीने पळून जातात. चौथ्या प्रकारचे साप कोणी त्यांना इजा केली नसतानाही विनाकारण दिसलेल्या माणसावर सूड उगवून दंश करतात. ती वृद्ध स्त्री रजोगुणाने भरलेली असल्यामुळे तिने जवळ आलेल्या माधवाला दंश केला. तिच्या पूर्वपुण्याईमुळे तिने माधवाला दंश केला. माधव त्याच्या पूर्वजन्मातील पापामुळे मृत झाला. श्रीपादांच्या कृपेने ती वृद्ध स्त्री लवकरच आपल्या नागजन्मातून मुक्त होऊन उच्च लोक प्राप्त करेल. जीव पिंडावस्थेत सर्पासारख्या आकारात असतो. नागदोषामुळे संतानहानी होते. योग्य व्यक्तीला अन्नदानाचे फळ. श्री दत्त अल्पसंतुष्ट आहेत. श्री दत्तांच्या नावाने कोणालाही अन्नदान केल्यास आणि ते ग्रहण करणारा योग्य असल्यास अन्नदात्याला विशेष फळ मिळते. त्या अन्नाच्या सारातील काही भाग मन बनतो. अन्नदात्याचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि शरीर मंगलमय स्पंदनांनी भरून जाते. त्यामुळे त्याला सृष्टीतील पदार्थांना आकर्षित करण्याची शक्ती प्राप्त होते. वस्तूंची विपुलता हीच लक्ष्मीची कृपा आहे. ही संपूर्ण सृष्टी सूक्ष्म स्पंदने आणि सूक्ष्म नियमांनी चालवली जाते, असे पळणीस्वामींनी सांगितले. श्रीपादांची महिमा. श्रीवल्लभांचे नामस्मरण किती लक्ष्मीप्रद आहे. ज्यांना त्यांची कृपा प्राप्त झाली त्यांच्या भाग्याचे वर्णन कसे करावे. श्रीचरणांच्या विशेष कृपेमुळे 10 दिवसांपूर्वी जमिनीत पुरलेला माधव जसाच्या तसा होता. आता त्याला प्राणही प्रदान करणाऱ्या श्रीपादांची कृपा, करुणा आणि दिव्यलीला यांचे वर्णन कसे करावे. माधवमध्ये चैतन्य येऊ लागले. त्याने तहान लागल्याने पाणी मागितले. त्याची समजूत काढत पळणीस्वामींनी त्याला फक्त तूप प्यायला लावले. ते तूप देखील 100 वर्षे जुने होते. माधवाने तूप पूर्ण प्यायल्यानंतर काही वेळाने त्यांनी फळांचा रस दिला. आणखी थोड्या वेळाने त्यांनी पाणी दिले. नागलोकाचे वर्णन. माधव पुन्हा जिवंत झाला. आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. माधव असे सांगू लागला, मी सूक्ष्म शरीराने कुरुवपूरला पोहोचलो. श्रीपाद श्रीवल्लभ आजानुबाहू आहेत. त्यांचे डोळे विशाल आहेत. त्यांच्या डोळ्यांमधून जीवांप्रती करुणा, दया आणि प्रेम अखंड वाहत होते. मी स्थूलदेहधारी नसल्यामुळे तेथील स्थूलदेहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्रीवल्लभांनी मला कुरुवपूरमधील त्या बेटाच्या मध्यभागी जाण्यास सांगितले. मी श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या बेटाच्या मध्यातून खोलवर गेलो. पृथ्वीच्या आत भूकेंद्राजवळ अनेक महाल असल्याचे मी पाहिले. तो पाताळ लोक आहे हे मला समजले. जे स्थूलदृष्टीने पाहतात त्यांना तेथे फक्त स्थूल पदार्थ दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्म शरीराने जाणाऱ्यांना तेथे सूक्ष्म रूपातील जग दिसते. तेथील नागजातीचे लोक कामरूपी आहेत. ते इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्याची शक्ती ठेवतात.
ते साधारणपणे नागाच्या रूपातच वावरण्यास पसंत करतात. तेथे मी अनेक महासर्प पाहिले. काही सर्पांना हजारो फणे होते. फण्यांमध्ये मणी होते. त्यातून प्रकाश पसरत होता. काही नाग योगमुद्रेत असल्याप्रमाणे फणा काढून मौनमुद्रेत होते. आश्चर्य! त्यात एक महासर्प होता. त्या सर्पाला हजारो फणे होते. त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री महाविष्णूंप्रमाणे पहुले होते. तेथील महासर्प वेदगान करीत होते. स्वामी चिदानंदात ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने असे सांगायला सुरुवात केली. श्री दत्तप्रभूंनी पूर्वीच्या युगात नेपाळ देशातील चित्रकूटातील अनुसुया पर्वतावर अत्री आणि अनुसुया यांचे पुत्र म्हणून अवतार घेतला होता. त्यांनी आपला अवतार समाप्त न करता सूक्ष्म रूपात नीलगिरी शिखर, श्रीशैल शिखर, शबरीगिरी शिखर आणि सह्याद्री पर्वतावर संचार करत असतात. दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे ते दिगंबर म्हणून प्रसिद्ध झाले. सह्याद्री पर्वतावर ते योगनिष्ठ झाले. त्यांनी नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथांनाही क्रियायोगाचा उपदेश केला. ज्ञानेश्वर नामाच्या योगीला त्यांनी खेचरी मुद्रित बसलेल्या निराकार योगीच्या रूपात दर्शन दिले. ते देश कालाच्या पलीकडचे आहेत. श्रीप्रभूंच्या सान्निध्यात असलेल्या आम्हाला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ वेगवेगळे दिसत नाहीत. आमच्यासाठी सर्व काही नित्य वर्तमानच आहे. अनघासहित दत्तात्रेय दर्शन. माझा शेजारी असलेल्या दुसऱ्या महासर्पाने सांगितले, बाळा माधवा, ऋषीश्वर आम्हाला कालनाग म्हणतात. हजारो वर्षे राज्य केल्यानंतर श्रीदत्तांनी आपले रूप गुप्त करण्याची इच्छा केली. ते नदीत काही वर्षे पाण्याखाली राहिले. त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही त्यांचे अनुयायी ते आमच्यासोबत परत येतील या आशेने तिथेच थांबलो. ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहेत हे आम्हाला माहीत होते. ते पुन्हा पाण्यात बुडाले आणि काही वर्षांनी वर आले. पण यावेळी त्यांच्या हातात एक 16 वर्षांची सुंदर स्त्री होती. हा मद्यपी आणि स्त्रीलंपट, यालाच का आपण इतके दिवस देव मानत होतो असा विचार करून आम्ही परत फिरलो. ते अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यानंतर आम्हाला ज्ञानोदय झाला. आम्हाला साक्षात्कार झाला की त्यांच्या हातातील मद्यपाथ हे योगानंद रूपी अमृत होते आणि ती सुंदर स्त्री त्रिशक्ती रूपिणी अनघ लक्ष्मी देवी होती. त्यांना पुन्हा या पृथ्वीवर अवतरित करण्यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली. श्री दत्तांच्या कृपेने त्यांनी श्री पीठिकापुरम येथे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण केला. श्री कुरुवपूरचे वर्णन. त्या दिवशी ते जिथे स्नानासाठी पाण्यात बुडाले होते तेच हे परमपवित्र कुरुवपूर आहे. ज्याप्रमाणे ते जलसमाधीत होते त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या सूक्ष्म स्पंदनांनी या सूक्ष्म लोकात योगसमाधीत आहोत. कौरव पांडवांचे पूर्वज कुरु नावाच्या महाराजांना ज्ञानोपदेश जे केला गेला तेच हे पवित्र स्थळ कुरुपूर आहे. बाळा माधवा, या कुरुपूरचे महात्म्य वर्णन करणे आदिशेषालाही शक्य नाही. सदाशिव ब्रह्मेंद्रांची पूर्वगाथा. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना प्रणाम केला. श्रीवल्लभने करुणापूर्ण हृदयाने म्हटले, वत्सा, माझे हे दिव्य आणि भव्य दर्शन एक अत्यंत दुर्लभ योग आहे. तुझ्याशी बोललेला एक महासर्प येत्या शतकांमध्ये ज्योती रामलिंग स्वामींच्या रूपात अवतरेल आणि ज्योतीच्या रूपातच अंतर्धान पावेल. तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प येत्या शतकांमध्ये सदाशिव ब्रह्मेंद्र नावाने पृथ्वीवर अनेक लीला दाखवेल. श्री पीठिकापुरम मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या पादुका पीठिकापुरममध्ये स्थापित केल्या जातील. ज्या माझ्या आजोळी माझा जन्म झाला त्याच घरात माझ्या पादुकांची स्थापना होईल. माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत. ते रहस्यमय आहेत. ते गोपनीय आहेत. तू श्री पीठिकापुरममध्ये ज्या ठिकाणी माझ्या पादुका स्थापित केल्या जातील त्या ठिकाणाहून पाताळात जा आणि तिथे तपश्चर्येत असलेल्या कालनागांना भेटून ये. श्री पळनी स्वामींनी मंदहास्य करत म्हटले, बाळा माधवा, पीठिकापुरममधील कालनागांबद्दल नंतर बोलता येईल. आपण त्वरित स्नान करून ध्यान केले पाहिजे. ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे, असे त्यांनी सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.